श्रोते हो नमस्कार. संत साधना बाय स्नेहल सारंग ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकता आहात विस्तृत श्रीरामकथा. आज आपण 12वा भाग ऐकणार आहात. आमच्या सर्व नवीन सबस्क्रायबर्सचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीपासून जे कायमस्वरूपी आमच्या चॅनलशी जुडले गेले आहेत त्यांचे मनापासून आभार. कारण तुम्हा सर्व श्रोत्यांशिवाय ही कथामाला पुढे सरकलीच नसती. श्रोते हो, आपण 11व्या भागात बघितलं की चित्रकूटावर भरलेल्या संसदेने दिलेल्या निर्णयानुसार भरत, तीनही माता, अमात्य, अष्टप्रधान मंडळ आणि पौरवजन अयोध्येकडे परत निघाले आहेत. राजपुत्र भरताच्या मस्तकावर श्रीरामांच्या सुवर्ण पादुका आहेत. ते सर्व निघून जाताच श्रीरामचंद्रांनी निर्णय घेऊन चित्रकूट पर्वत सोडला आहे. सुरुवातीला ते ऋषी अत्रींच्या आश्रमात येऊन पोचलेत. त्यांनी केलेल्या स्वागत सत्कारानंतर अत्रींचा आणि माता अनुसूयेचा निरोप घेऊन ते दंडकारण्याकडे निघाले आहेत. आणि ही वाटचाल सुरू करत असताना त्यांना आठवत आहे, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी महर्षी विश्वामित्रांसोबत केलेला ह्या परिसरातला प्रवास. आता पुढे. बुद्धिहीन मी त्यात मजला स्मरतो पवनकुमार. बुद्धिहीन मी त्यात मजला स्मरतो पवनकुमार. बलविद्या मज द्यावी त्याने हरुनी क्लेश विकार. अशी त्या श्रीरामभक्त हनुमंताचरणी प्रार्थना करून ऐकूया आजचा 12वा भाग. पूर्वाश्रमी कर्तबगार आयुष्य घालवलेले आणि उत्तर काळात साधनेमध्ये रममाण होऊन जीवन जगणाऱ्या या माणसांचं वर्णन थोर प्रवचनकार माधवराव चितळे लिहिताना असं म्हणतायत की हे सर्वजण अतिशय तेजस्वी दिसणारी मंडळी होती. ते सूर्याप्रमाणे, वैश्वानराप्रमाणे तेजस्वी होते. ही मंडळी वयस्कर होती, पण ती दीन, दुबळी, गलित गात्र अशी मात्र नव्हती. अशा ह्या लोकांच्या राहण्यामुळे त्या सगळ्या परिसराला ब्रह्मभवन असं नाव मिळालं होतं. मात्र त्या काळी त्याचं भौगोलिक नाव होतं दंडकारण्य. अशा आश्रमवासियांनी चंद्राप्रमाणे शांत पण प्रकाशित असणाऱ्या ह्या तिघांचं स्वागत केलं आहे. त्यांचं रूप पाहून आश्रमवासी आश्चर्यचकित झाले. प्रभू रामचंद्र अत्यंत सुस्वरूप आहेत. लक्ष्मण सौकुमार्यम म्हणजे तरुण युवक आहेत आणि जानकी तर विलक्षण त्रिभुवन सुंदरी आहे. ते सुवेशतम सुद्धा आहेत. चिरवस्त्र त्यांनी टापटिपीने धारण केली आहेत. ही सगळी वैशिष्ट्य आश्रमवासी अनिमिष नेत्रांनी बघत आहेत. त्यांनी आधी या तिघांनाही आश्रमात स्थान दिलंय, थंड शीतल असं जल दिलंय, भोजन दिलं आहे आणि नंतर श्रीरामांभोवती बसून वार्तालापही केला आहे. हे सगळे पूर्वाश्रमी दंड, शस्त्र नियंत्रण करण्याच्या साधनांचा वापर करणारे अधिकारी होते. आपल्या वानप्रस्थ परंपरेत केवळ ब्राह्मणच तापसी होते असं नाही, तर सगळ्याच वर्णाचे लोक वानप्रस्थाश्रम स्वीकारत होते. त्यात क्षत्रियही मोठ्या प्रमाणात होते. ते सगळे रामाला म्हणतायत, या ठिकाणचं आमचं आयुष्य राजा शस्त्रविहीन आहे, म्हणून दंड धारण करणाऱ्या तुला आमचं आता संरक्षण करायचं आहे. धर्मपालो जनस्यास्य. धर्माचं पालन करणं हे कर्तव्य स्वीकारणारा तू आमचा आधार आहेस. राजा नगरात राहो की अरण्यात लोकांना नियंत्रणात ठेवणं हे राजाचं प्रथम कर्तव्य आहे. त्वं नो राजा जनेश्वरा. तूच आमचा रक्षणकर्ता आहेस. आश्रमांमधल्या ऋषीमुनींनी श्रीरामाला त्याच्या कर्तव्याची अशी आठवणसुद्धा करून दिली आहे. श्रीरामांचा दंडकारण्यातला प्रवास अशा पद्धतीने सुरू झाला. प्रातःकाली उठून ते अधिक निबिड भागात चालायला सुरुवात करत. त्यावेळी एकदा असं झालं, सीतेचा थकवा घालवण्यासाठी एका स्फटिक शिळेवर विसावा घ्यायचं ते ठरवतात.
भोवती अनेक मधुर फळांनी लगडलेली झाडं त्या ठिकाणी होती. ती आणण्यासाठी लक्ष्मण जातो तेव्हा श्रीरामांचं लक्ष सुंदर सुवासिक फुलांनी लगडलेल्या अनेक वेलींकडे जातं. ते ती फुलं गोळा करतात आणि जानकीसाठी त्या फुलांचे हार गुंफून तिचा शृंगार करतात. इतक्या निबिड अरण्यातही आपला पतिधर्म निभावणाऱ्या श्रीरामांप्रती जानकीच्या भावना उचंबळून येतात. फुलांच्या त्या आभूषणांनी सीता आनंदून गेलेली असतानाच तिच्या पायावर एक कावळा चोच मारून उडून जातो आणि सीता त्या आघाताने कळवळते. तिच्या पायाला रक्ताची धार लागते तेव्हा श्रीराम तिथल्याच एका गवतकाडीचा बाण करून त्या कावळ्याला फेकून मारतात. श्रोते हो, हा कावळा कोणी साधासुद्धा नव्हता. तो देवराज इंद्राचा पुत्र जयंत होता. श्रीरामाच्या शक्तीविषयी त्यांनी जे ऐकलं होतं ते सत्य आहे की नाही हे पडताळून पाहण्याचा विचार त्या अल्पबुद्धी जयंताच्या मनात येतो आणि तो श्रीरामांची परीक्षा घेण्यासाठी कावळ्याचं रूप घेऊन जानकीच्या पायावर चोच मारतो. आता श्रीरामांनी मंतरलेला तो गवतकाडीचा बाण कावळ्याच्या रूपातल्या जयंताच्या मागे लागलाय तेव्हा मात्र तो घाबरतो. तो आधी आपलं खरं रूप घेऊन इंद्राकडे येतो, पण श्रीरामांना हा विरोध करतोय हे समजल्यावर इंद्रातला पितासुद्धा त्याचं रक्षण करत नाहीये. निराश आणि भयभीत झालेला जयंत शोकाने व्याकुळ होऊन शरण मिळवण्यासाठी तिन्ही लोकात भ्रमण करू लागतो आणि त्याच्या मागोमाग तो मंतरलेला गवतकाडीचा बाणसुद्धा. पण श्रीरामाच्या शत्रूला अभय कोण देणार? शेवटी नारद मुनींना त्याच्या ह्या दारुण अवस्थेची दया येते आणि ते जयंताला सांगतात की ह्या समस्त विश्वात केवळ श्रीरामच तुला सहाय्य करतील, तुझं रक्षण करतील, तू त्यांनाच शरण जा. श्रीराम कृपाळू आहेत. शरणागताचे तारणहार असणाऱ्या श्रीरामांनी जयंताचा वेध घेणाऱ्या बाणाला थोपवलं आहे. पण इंद्रपुत्राला त्याच्या आगळिकतेचं कायम भान राहावं म्हणून त्याच ब्रह्मबाणाने त्याचा एक डोळा निकामी केलाय. श्रोते हो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की कावळा एकाच डोळ्यांनी का बघू शकतो हे. या कथेत इंद्रपुत्र जयंत हा माणसाच्या तुलनात्मक मनाचं प्रतीक आहे. श्रोते हो, या तुलनात्मक मनाचं पोषण तर इंद्रियांकडून होतंच, पण त्यात ज्ञानाचा अभाव असतो हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच जयंतासारखे लोक त्या परमतत्वाचं अस्तित्व नाकारतात, त्याची परीक्षा घेऊ धसतात. ईश्वर जर आहे तर मग इतकं दुःख का? सगळीकडे शांती, समृद्धी, आनंद का नाही असे प्रश्न त्याला पडले असावेत. माझं मागणं मान्य झालं तरच मी ईश्वराला मानेन या वृत्तीनं तो प्रभावित होऊन सतत परिस्थितीला तोलत राहणारातला आहे. आणि रामसीता जयंताच्या नेमक्या उलट्या स्थितीत आहेत. श्रीराम हे स्वचे, स्वानुभवाचे प्रतीक आहेत, तर सीता सत्याची प्रतीक आहे. सत्यमार्ग आपल्याला रामाकडे म्हणजे स्वकडे घेऊन जातो, स्वानुभव प्रदान करतो. म्हणूनच जयंत श्रीरामांना शरण गेला तेव्हा त्यांनी त्याला अभय दिलं आहे, पण एक नेत्र निकामी केलाय. श्रोते हो, रामायण वनवास रहस्य ह्या आपल्या पुस्तकात सरश्री लिहितायत की अज्ञानी मन सगळ्या गोष्टींकडे 2 डोळ्यांनी पाहत असतो, म्हणजेच एका घटनेला 2 मध्ये विभाजित करून बघत असतो. बघा ना, सुख दुःख, लहान मोठा, चांगलं वाईट, शुभ अशुभ अशी अनेक उदाहरणं त्यासाठी आपल्याला घेता येतील. जेव्हा ज्ञानरूपी बाणाने एक डोळा निकामी होतो तेव्हा उरतो तो केवळ द्वैतभाव नाहीसा झालेला सत्यच बघू शकणारा चक्षु. मग गुरुकृपेने मिळालेला हा नेत्र अंतर्मनात डोकावू लागतो
आणि त्या आंतरिक शोधामध्ये त्याला श्रीरामाचं दर्शन घडतं. आत्मानुभव, स्वानुभव प्राप्त झाला की शोध थांबतो. हे ही कथा आपल्याला शिकवते. हरि अनंत हरि कथा अनंता, कहाही सुनाही बहुविध सब संता. हेच खरं नाही का? श्रोते हो, दंडकारण्यातला प्रवास सुरू झाल्यानंतर श्रीरामचंद्रांना चालताना आठवतोय तो कुमार वयातला महर्षी विश्वामित्रांसह केलेला अद्भुत असा प्रवास. विश्वामित्र हे त्या काळातले अत्यंत तेजस्वी आणि श्रेष्ठ ऋषी होते. ते कुश वंशातले आहेत. शोण नदी ज्या ठिकाणी गंगेला मिळते त्या प्रदेशाचा कुश हा राजा होय. बिहारच्या या राजाचा विवाह विदर्भातील कन्येशी झाला आहे. ही घटना आपल्याला त्यावेळच्या भारताची एकात्मता दर्शवणारी आहे. रामायणातले महर्षी वाल्मिकींनी दिलेले हे तपशील भारतीय परंपरा समजावून सांगणारे आहेत. या दाम्पत्याला 4 पुत्र झाले. राजा कुश अत्यंत पराक्रमी आणि धार्मिक होता. त्याचे 4ही पुत्र नगर निर्माते होते. कुशनाभानी महोदया, कुशांब, धर्मारण्य, वसुमती अशी नगरं वसवली. त्या वंशातल्या राजा गाधी यांच्या पोटी विश्वामित्रांचा जन्म झाला. वृश्चिक ऋषींची त्यांची थोरली बहीण सत्यवती हिचा विवाह झाला होता. पण अल्पायुषी ठरलेल्या पतीच्या मृत्यूनंतर ती सशरीरगता स्वर्गम भर्तार मनुवर्तती असं वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं आहे. अर्थातच ती त्याच्याबरोबर सदेह स्वर्गाला गेली. ज्याला आपण सती जाणं म्हणतो तशी ती सती गेली आहे. रामायणात विश्वामित्रांची ओळख सांगणारे असे स्वतंत्र 15 सर्ग आहेत. एका व्यक्तीच्या ओळखीसाठी श्रोते हो, रामायणात वापरलेले हे सगळ्यात जास्त सर्ग आहेत. त्यावरून विश्वामित्रांची थोरवी आपल्या लक्षात यावी. शतानंद आपल्या मातेला सांगतायत की आज ऋषीरूपात आपल्या समोर उभे असलेले विश्वामित्र मुळात फार मोठे राजा होते. पृथ्वीचा पालन करणारा राजा अशी त्यांची ख्याती होती. ते सतत आपल्या राजधानीत फिरत असत. आपल्याला आठवत असेल श्रोते हो की भारताचे मानवी वस्तीच्या दृष्टीनं 4 भाग केलेले होते. नगराणी म्हणजे शहरं, त्याभोवती असलेल्या ग्रामीण भागाला राष्ट्रम, त्यानंतर वन आणि सगळ्यात शेवटी आश्रमपद. नगराणी आणि राष्ट्रम ह्याच्यावरती राजाची सत्ता चाले. त्याचे नियम त्यांना मानावेच लागत. इथे व्यापार उद्योगसुद्धा चालत. पूर्णपणे पाळीव प्राणी निर्भयपणे आणि मोकळीकतेने वावरू शकतात अशी वनं असत. शिकारीसाठीची स्वतंत्र राखीव वनं असत आणि ह्या वनांनंतर येई ते आश्रमपद. ही जीवनाची अगदी वेगळी अशी रचना होती हे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे. अशा चक्रवर्ती राजाचं महर्षीत रूपांतर झाल्यानंतर त्यांनी दशरथाकडे त्याचा कुमारपुत्र रामाला यज्ञरक्षणार्थ मागितला आहे आणि दशरथांनीही तशी आज्ञा देऊन राम लक्ष्मणाला त्यांच्यासोबत पाठवलं आहे. आता दंडकारण्यात वाटचाल करताना श्रीरामांना तो प्रवास आठवतो आहे. विश्वामित्र पुढे आणि त्यांच्या मागे राम आणि रामाच्या मागे लक्ष्मण असे चालत आहेत. फणा काढलेले ते त्रिशीर्ष म्हणजे 3 नाग चालले आहेत असं त्यांच्या आत्मविश्वासाच्या पराक्रमाच्या चालीकडे बघून वाटे असा महर्षी वाल्मिकींनी लिहिलं आहे. याच प्रवासातून श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाची वेगळ्या दिशेने बांधणी सुरू झालेली होती श्रोते हो. विश्वामित्रांनी मुळात सुखलोलूप झालेल्या राजा दशरथाला त्याच्या कर्तव्याची जाण करून दिलेली आहे आणि त्याला वशिष्ठांनीही अनुमोदन दिलं आहे. त्यामुळे अतिशय कोवळ्या वयात राम वनात आले आहेत. हा प्रवास, त्यात आलेल्या अनेक कथा, विश्वामित्रांचे तपशील, त्यांच्याही अनेक कथा आपण इथून पुढच्या भागात काही काळ पाहणार आहोत.
ऐकता कथा रामायणी, नवरस पापा होय धुणी. श्रीरामकथेची नव्हाळी, शिववंदी प्रेम समेळी. तो शतकोटी रामायण, येथे आकळू शके कोण. तेथे आपुरते मी दीन, काय वदावे. भावार्थ रामायणातल्या ह्या प्रेमभावासह मी स्नेहल सारंग ह्या भागात आपला निरोप घेतेय. भेटूयात लवकरच 13व्या भागात. पुन्हा एकदा आपल्या सहकार्याबद्दल खूप धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून श्रीराम कार्यात आपला सहभाग जरूर नोंदवा. जय श्रीराम.